श्री स्वामी समर्थ स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी विवेकानंद महाराजांची एक गोष्ट बघणार आहोत, जी स्वामी विवेकानंदांनी एका युवकाला सांगितली आहे। आणि हा व्हिडिओ ऐकल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे काय करायचं आहे, तुमचं आयुष्यामध्ये काय ध्येय आहे हे तुम्हाला समजेल। व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ। एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या पाळीव श्वानासह आश्रमाच्या आसपास फिरत होते। अचानक त्यांच्यासमोर एक युवक येऊन थांबला। त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसत होती। त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी त्या युवकाला येण्याचं प्रयोजन विचारलं। युवक म्हणाला, स्वामीजी, मी खूप वैतागलो आहे। मी शिकलेलो आहे, मात्र मला काही केल्या यश मिळत नाही। मला दारोदार फिरावं लागत आहे। मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले, मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची नेहमी फरफरकटच होत आहे। कृपा करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा, असं तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हणाला। स्वामी विवेकानंद यांनी क्षणाचीही वाट न पाहता त्याला सांगितलं, माझ्या या श्वानाला थोडा वेळ फिरवून आण। तो युवक थबकला, त्याला काही समजेना। मी स्वामी विवेकानंद यांना माझी व्यथा सांगितली, तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्यांच्या श्वानाला फिरवून आणायला का सांगत आहेत? माझ्या अपयशाचा आणि या श्वानाला फिरवण्याचा काय संबंध? असे एक ना अनेक प्रश्न त्या युवकाच्या मनात घोळू लागले। मात्र स्वामी विवेकानंद यांची आज्ञा मानून तो युवक त्या श्वानाला घेऊन गेला। जवळपास तास दीड तासाने तो युवक त्या श्वानाला घेऊन परत आला। स्वामी विवेकानंद याने पाहिले तर तो युवक ताजातवाना दिसत होता, मात्र श्वान चांगलाच दमलेला होता। स्वामी विवेकानंद यांनी त्या युवकाला हाच प्रश्न केला। स्वामी म्हणाले, तू इतका वेळ फिरूनही ताजातवाना वाटतोयस आणि माझा श्वान मात्र इतका दमलेला का वाटतोय बरं? त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उत्तरला, अहो स्वामीजी, तो श्वान इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत, या दारातून त्या दारात जात होता। मी त्याच्या मागे मागे फिरत होतो। तो श्वान कधी कधी कोणावर भुंकतही होता, मात्र मी त्याच्या मागे फिरत राहिलो। खूप धावपळ झाल्याने श्वान थकला असावा, असं तो युवक म्हणाला। एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी विवेकानंद म्हणाले, यातच तुझ्या मागच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे। इतरांच्या मागे जाऊन इथे तिथे भटकून तू दमला आहेस, म्हणून तुला यश मिळत नाही। विचार न करता तू इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस। तुला काय करायचंय, तुझं ध्येय काय आहे याचा विचार पक्का कर आणि मग त्या दृष्टीने वाटचाल कर। यश हे नक्कीच मिळेल। श्वान आणि तू जेव्हा फिरत होता त्यावेळी तुला तुझं ध्येय माहीत होतं, तुला इथे पोचायचं आहे हे तुला माहीत होतं, पण श्वानाला माहीत नव्हतं आपल्याला कुठपर्यंत न्यायचं आहे, त्याच्यामुळे तो नेहमी भुंकत होता। एवढं बोलून त्या युवकाला आपलं उत्तर मिळालं। इतका वेळ मनात विचारांचा काहूर माजलेल्या त्या युवकाला स्वामी विवेकानंद यांचे हे शब्द ऐकून क्षणात समाधान मिळालं। तो युवक स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमाच्या बाहेर पडला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं। आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ। श्री स्वामी समर्थ। तुम्हाला जर असेच मोटिवेशनल व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओसह, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।